नमस्कार, मी प्रवीण हिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की सोमवारपासून पैसे वाटपाच्या संदर्भात तर पाहू शकता बघा, 2100 रुपयांचा हप्ता आता तुम्हाला वाटप होणार आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, अगोदर तुम्हाला 1500 रुपये वाटप केले जात होते, परंतु त्यामध्ये आता 600 रुपयांची वाढ जी आहे ती झालेली आहे आणि 2100 रुपयांचा हप्ता तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा वाटप होणार आहे. तर त्याविषयीची महत्त्वाची आणि दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा हप्ता तुमच्या अकाउंटला केव्हा जमा होईल त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. त्यासाठी सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी माहिती मिळायला पाहिजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. तर बघा, पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना जी ती या ठिकाणी आता सुरू होणार आहे, त्याविषयीचीच दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये तुम्हाला आता 1500 रुपये नाही तर 2100 रुपयांचा वाट आतापर्यंत तुम्हाला 5 हप्ते म्हणजे 7500 रुपये जे ते 1500 रुपयांच्या प्रमाणे वाटप झालेले आहेत. आता ह्यापुढे तुम्हाला जे काही पैसे ते 2100 रुपयाच्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढे वाटप होणार आहेत. यामध्ये तुमची जी काही 600 रुपयांची वाढ आहे ती झालेलीच आहे. आता हा जो काही हप्ता आहे तुमच्या अकाउंटला केव्हा जमा होणार आहे, सोमवारपासून का, त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता बघा, मी नेहमीप्रमाणेच तुम्हाला सांगत आलो आहे. बघा, मी तुम्हाला जुलैपासून अपडेट देत आलेलो आहे. जुलैपासून लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण ज्या काही अपडेट आहेत मी तुम्हाला देत आलेलो आहे. त्यासोबतच यापुढेही तुम्हाला आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. संपूर्ण माहिती तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जे काही मार्गदर्शन आहे, माहिती ती तुम्हाला यापुढे देखील पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माता भगिनींना सांगत असतो, बघा, तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत. तर बघा, ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, माता भगिनी ज्यांना काही शंका असतील तर त्यांनी निश्चितच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर तुमच्या ज्या काही कमेंट्स आहे मी वाचत असतो, त्यासाठीच मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट्स दाखवतो आणि त्या कमेंट्स तो तुम्हाला उत्तर देखील देत असतो. तर या व्हिडिओमध्ये देखील आपण नेहमीप्रमाणे आपलं कर्तव्य, आपण जर महिलांना सांगतोय की तुमचे जे काही शंका आहेत त्या विचारा म्हणून, तर त्या शंकांचं उत्तर देणं देखील आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण ह्या ठिकाणी घेत असतो. तर काही कमेंट देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्याची उत्तरं पाहूया. त्यानंतर 2100 रुपयांचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला सोमवारपासून मिळणार आहे का, त्या संदर्भाची देखील महत्त्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पहिलीच कमेंट या ठिकाणी जर आपण पाहिली तर अनिताताई अडगळे यांची आहे. दादा, अतिशय छान महत्त्वपूर्ण माहिती देता. दादा, मला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत. तर बघा, सर्वात अगोदर अनिताताई तुमचं मी खूप त्या ठिकाणी आभार मानतो आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे त्या ठिकाणी खूप आभार मानतो, कारण तुमचा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिला आपला व्हिडिओ पाहत असतात आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत असतात. त्यासाठी अनिताताई तुमचं देखील आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी मी खूप आभार मानतो. तर बघा, गॅस सिलेंडरच्या पैशाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं ही अन्नपूर्णा योजना आहे. बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार होते. त्यापैकी एक गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहेत, काही महिलांना 850 रुपये, काही महिलांना 813 रुपये, काही महिलांना 815 रुपये, अशा पद्धतीने पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी वाटप झालेले आहेत. आता राहिलेल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना देखील आचारसंहिता संपल्यानंतर पैसे त्या ठिकाणी वाटप होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. ठीक आहे, आचारसंहिता संपली की तुम्हाला त्या संदर्भाची देखील अपडेट पाहायला मिळणार आहे गॅस सिलेंडरच्या पैशाच्या संदर्भात. आता यामध्ये महत्त्वाचं बघा, नेहमीच मी तुम्हाला जी काही माहिती ही तुम्हाला देत असतो, ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी, तुमच्या फायद्यासाठी. तुम्हाला बघा, सरकार पैसे देते, परंतु ते पैसे तुम्हाला मिळावेत, तुम्हाला ते त्या ठिकाणी मिळावेत, यासाठीच मी योग्य ते मार्गदर्शन माझ्यापरीने जेवढं होईल तेवढं मार्गदर्शन माहिती तुम्हाला देत असतो. तर बघा, ह्यामध्ये पहिलं म्हणजे एक अट आहे, तुमचा गॅस सिलेंडर जे आहे ते तुमच्या नावावर असलं पाहिजे, गॅस कनेक्शन. दुसरं म्हणजे तुमचं KYC झालेलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेत असलेला पाहिजे. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ जो आहे तो घेत असालच अशी त्या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि त्यासोबतच ज्या महिलांना 7500 रुपये आतापर्यंत आलेले होते त्या महिलांचे पैसे देखील खर्च झाले असतील. तर आता ज्या महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत, ज्यांना नव्याने पुढे 2100 रुपये हवेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट त्या ठिकाणी सांगायचे आणि पटपट सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं. पटापट सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्यासोबतच तुमचे पैसे खर्च झाले का ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पुढचा जो हप्ता आहे 2100 रुपयांचा तो देखील त्या ठिकाणी लवकरच पाठवला जाणार आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता आपण पुढची कमेंट देखील या ठिकाणी पाहूया. बघा,
तर बघा पुढचा प्रश्न जो आहे तो असा पद्धतीचा आहे. जर आपण पाहिलं तर आयशाताईंनी विचारलेला आहे, नमस्कार दादा, मला लाडकी बहिणीचे पैसे मिळालेले आहेत आणि हे गॅस सिलेंडरची काय प्रोसिजर आहे जरा व्यवस्थित सांगा, मला समजलेलं नाही. तर बघा आयशाताई, तुमचं खूप खूप त्या ठिकाणी आभार मानतो. तर बघा पहिलं म्हणजे प्रोसेस अशा पद्धतीची, एक तर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं जे काही KYC आहे ते झालेलं पाहिजे. एजन्सीला, ज्या एजन्सीकडून तुम्ही गॅस कनेक्शन घेतले त्या एजन्सीला तुमचं KYC झालेलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेला पाहिजे. तर तुम्हाला या ठिकाणी हा जो काही गॅस सिलेंडर आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तर याची जी काही सविस्तर माहिती ती आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला येणारच आहे. त्या संदर्भाची माहिती तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ज्यावेळेस आचारसंहिता संपेल त्यावेळेस तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. परंतु 3च या ठिकाणी अटी आहेत. पहिलं म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुमचं KYC असलं पाहिजे. तर तुमच्या अकाउंटला सरळ DBTच्या माध्यमातून थेट तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा होतात. सर्व महिलांना जे काही पैसे आहेत गॅस सिलेंडरचे ते तुमच्या अकाउंटला थेट त्या ठिकाणी जमा होणार आहे. आता पुढचा हप्ता जो आहे 2100 रुपयांचा त्या संदर्भाची माहिती बघा. तर बघा महत्त्वाची अपडेट अशा पद्धतीची न्यूज 18 लोकमतला आलेली बातमी आहे, पाहू शकता बघा. महाराष्ट्र इलेक्शन रिझल्ट 2024. तर बघा लाडक्या बहिणींनी निकालच फिरवलेला आहे, महायुतीला दिला आशीर्वाद. तर पाहू शकता कालच जर आपण पाहिलं तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी झालेली आहे, म्हणजेच निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे. आणि त्या निकालामध्ये महायुतीला पुन्हा एकदा या ठिकाणी आशीर्वाद जो आहे तो त्या ठिकाणी लाडक्या बहिणींनी दिलेला आहे. महायुतीचं जे काही सरकार आहे ते स्थापन होताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये बघा आता तुम्हाला कोण मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडणार आहे? माननीय एकनाथजी शिंदेसाहेब किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस किंवा मग माननीय अजितदादा पवार, जे कोणी तुम्हाला वाटत असेल ते मुख्यमंत्री झाले पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब किंवा मग अजितदादा पवार. अजितदादा, जे कोणी तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. देवेंद्रजी वाटत असेल तर देवेंद्रजी, एकनाथजी शिंदेसाहेब वाटत असतील तर एकनाथजी शिंदेसाहेब, अजितदादा वाटत असतील तर अजितदादा पवार. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. लाडक्या बहिणींनी या ठिकाणी निकाल जो आहे तो फिरवलेला आहे आणि महायुतीला पुन्हा एकदा या ठिकाणी आशीर्वाद जो आहे तो दिलेला आहे. आता यामध्ये तुम्हाला 2100 रुपयांचे जे काही हप्ता आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे. आता भरपूर महिला ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये विचारत होत्या सोमवारपासून पैसे येणार म्हणून. भरपूर महिलांना वाटतंय सोमवारपासून पैसे येणार. तर बघा लक्षात घ्या, अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीची तशी जी काही माहिती आहे ती आलेली नाही आहे. माहिती जी आहे ती आलेली नाही आहे, त्यामुळे सोमवारपासून तुम्हाला पैसे येणार नाहीत. सर्वांनी लक्षात घ्या. तुम्हाला जर कुठेही सांगितलं जात असेल आज पैसे येणार उद्या मिळणार, त्यावर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे. संपूर्ण माहिती खरीच मी तुम्हाला देत असतो. कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही. संपूर्ण खरी माहिती मी तुम्हाला देत असतो. तर सर्वांनी विश्वास ठेवायचा. प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण खरी माहिती आणि अशी जी माहिती तुम्हाला मिळते ही माहिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. कुठेही तुम्ही जाऊ शकता. प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला योग्य ती माहिती, खरी ती माहितीच दिली जात असते आणि तुमच्या फायद्याची माहिती. बघा ही जी काही माहिती आहे ही तुमच्या फायद्यासाठी, ही माहिती माझ्यासाठी नाही, तुमच्या फायद्यासाठीच माहिती आहे. तर लक्षात घ्यायचे, सोमवारपासून पैसे येणार म्हणून भरपूर महिलांना वाटतंय. तर बघा सोमवारपासून पैसे येणार नाही. सोमवारी त्या ठिकाणी सरकार जे आहे ते स्थापन होऊ शकतं. म्हणजे जे काही मंत्रिमंडळ असेल, कॅबिनेट मंत्रिमंडळ, तर मंत्रिमंडळ जे असेल ते मंत्रिमंडळ त्या ठिकाणी शपथ घेऊ शकतं. आता शपथविधी झाल्यानंतर मग महिला व बालविकास विभाग कोणाकडे जातं त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण जर पाहिलं तर ह्यामधून पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी वाटतंय की अदितीजी तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला व बालविकास विभाग जे आहे ते जाईल अशी त्या ठिकाणी अपेक्षा आपल्याला वाटते. कारण त्यांनी लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू केली, राबवली. त्यामुळे महिला व बालविकास विभाग अदितीजी तटकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. परंतु मंत्रिमंडळाची जी काही शपथविधी आहे ती उद्या होण्याची शक्यता आहे. आणि जर उद्या त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची शपथविधी झाली तर पहिली बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्याच्या संदर्भाची चर्चा होऊ शकते आणि पुढचा हप्ता केव्हा द्यायचा या संदर्भाची महत्त्वाची माहिती येऊ शकते. तर ती माहिती अजूनपर्यंत आलेली नाही आहे. त्यामुळे सर्व माता भगिनींना वाटत असेल सोमवारपासून पैसे येतील म्हणजेच उद्यापासून, तर असं नाही आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात घ्या, सोमवारपासून पैसे तुम्हाला येणार नाही. कारण अजून सरकार जे आहे ते स्थापन झालेलं नाही. सरकार स्थापन होईल, मग महिला व बालविकास विभाग कोणत्या तरी मंत्री महोदयांकडे जाईल आणि त्यानंतर पुढचा जो काही निर्णय तो त्या ठिकाणी मंत्री महोदयांतर्फे घेतला जाईल. त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या, सोमवारपासून पैसे येणार नाहीत. पैसे तुम्हाला पाठवले जाणार आहेत. म्हणजेच 2100 रुपयांचा हप्ता जो आहे तुम्हाला ह्या ठिकाणी आता फायनल झालेला आहे, तो येणारच आहे. परंतु तो केव्हा येईल त्याची जी काही तारीख आहे जशीच येईल तशीच तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळेल. त्यासाठी सर्व माता भगिनी, महिला भगिनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या माता भगिनींना नव्याने अर्ज करायचे त्यांनी देखील लवकरात लवकर कागदपत्र तयार ठेवायचे. लवकरच याचे अर्ज जे आहेत ते सुरू होतील. अर्ज सुरू झाले की तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.